प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कालनेमीबाबतचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे। खरं तर प्रयागराजमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील वाद तीव्र झालाय। याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वादावर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली। हरियाणातील सोनीपतच्या मूर्थल येथे नागाबाबा मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्यात बोलताना नाव न घेता योगींनी म्हटलं की धर्माच्या आड सनातन धर्माला बदनाम करण्याचा कट रचला जातोय। परंपरा मोडण्याचा कोणालाही अधिकार नाही। धर्माच्या नावाखाली अनेक कालनेमी सक्रिय आहेत, पण कालनेमी म्हणजे नेमकं कोण हे समजून घेण्यासाठी आधी हे वक्तव्य ऐकूयात। एक सन्यासी के लिए, एक संत के लिए धर्म और राष्ट्र से बढ़कर के कुछ नहीं हो सकता। यही उसके जीवन का ध्येय होना चाहिए। उसकी व्यक्तिगत प्रॉपर्टी कुछ नहीं होती, धर्म ही उसकी प्रॉपर्टी है, राष्ट्र ही उसका स्वाभिमान है। अगर कोई राष्ट्रीय स्वाभिमान को चुनौती देता है तो हमें खुल करके उसके सामने आकर के खड़ा हो जाना चाहिए, उसकी चुनौती का मुकाबला करने के लिए खड़ा होना चाहिए। कोई धर्म के खिलाफ आचरण करता है, क्योंकि ऐसे तमाम कालनेमी होंगे जो धर्म की आड़ में सनातन धर्म को कमजोर करने की साजिश रच रहे होंगे। हमें उनसे सावधान होना होगा। तर हिंदू पुराणांमध्ये कालनेमी नावाची दोन प्रमुख पात्र आढळतात। कालनेमी रावण किंवा मारीच यांनी कितीही साधूपणाचा आव आणला तरी त्यांची खरी ओळख लपून राहत नाही। रामायणानुसार कालनेमीने मायावी साधूचं रूप धारण करून हनुमानांना फसवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र मगरीच्या रूपात असलेल्या एका अप्सरेने हनुमानांना सावध केलं आणि अखेर हनुमानांनी कालनेमीचा वध केला। दुसऱ्या पौराणिक कथेनुसार कालनेमी हा असुरराज विरोचनाचा पुत्र आणि प्रल्हादाचा नातू होता। समुद्र मंथनानंतर झालेल्या देव-असुर संग्रामात भगवान विष्णूंनी कालनेमीचा अंत केला। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगींनी आजच्या काळातील परिस्थितीशी तुलना करत आजही अनेक कालनेमी सक्रिय आहेत जे धर्माच्या आडून सनातन धर्माला कमजोर करण्याचा कट रचतायत असं म्हटलं। त्यामुळे समाजाने सजग राहणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले। या वक्तव्यानंतर कालनेमी या शब्दाची चर्चा सर्वत्र रंगली आहे। आगामी काळात या मुद्द्यावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार मराठी।